संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि अशातच आता एक जे निकाल आहेत आता समोर येत आहेत। पंचायत समितीमधून दुंडे गणातून सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत। शिवसेनेचे सुनील मोरे विजयी झालेले आहेत। शिवसेनेची पहिला उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आपल्यासोबत विजयी उमेदवार या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडनं ते जाणून घेणार आहोत की सुनील मोरे यांची काय प्रतिक्रिया आहे। दादा सुनील मोरे यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। एकंदरीत विजयाला सुरुवात झालेली आहे। काय सांगतो काय पहिली प्रतिक्रिया आहे? काय पहिली प्रतिक्रिया आहे? हे बाहेर इकडे विजय काय पहिली प्रतिक्रिया आहे? खूप आनंदात आहे मी। माझ्या समोर भास्कर शेठ जाधव असतील, बाबाशेठ जाधव असतील, मंच बीजेपीचे वैभवजी खेडेकर यांनी घराघरामध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये मला पाडण्यासाठी प्रचार केला। परंतु आदरणीय रामदेवभाई कदम आणि योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे काम करत होतो त्याचं फळ मला मिळालं। मी लोकांच्या सुखदुःखामध्ये पोहोचत होतो आणि त्यांची विकासात्मक कामं खूप केलेली आहेत। या सगळ्या गोष्टीमुळे मला यश आलेलं आहे। त्याच्यासाठी भाईंना आणि योगेशदादांचा मी ऋणी राहीन। विजय झाल्याबद्दल अभिनंदन। ही निवडणूक कशा प्रकारे बघितली होती तुम्ही? ही आयुष्यातली मी मागच्या वेळेला पण जिल्हा परिषद निवडणूक लढलो होतो, परंतु या वेळेला ही निवडणूक वेगळीच निवडणूक होती। जनशक्ती होती आणि जनशक्ती पण होती, परंतु स्थानिक आमदारांना च्या मतदारसंघामध्ये आपण माझ्याकडे त्यांनी ते शपथ घेतली होती पूर्ण मतदारसंघामध्ये की सुनीलला पाडायचीच आहे। परंतु लोकांनी आणि मी ज्या लोकांपर्यंत पोहोचत होतो त्या सगळ्यांनी मला प्रतिसाद देऊन आदरणीय भाईंवरती योगेशदादावरती विश्वास ठेवून मला निवडून दिली। त्याबद्दल मी मतदारांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। शिवसेनेचा पहिला पंचायत समितीचा विजयी उमेदवार सुनील मोरे या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर बघायला गेलं तर स्थानिक आमदार भास्कर जाधव यांना एक प्रकारचा धक्का या ठिकाणी मानला लागेल। शिवसेनेला कोकणामध्ये नेहमीच वर्चस्व या ठिकाणी मिळाल्याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे। अजून निकाल या ठिकाणी येणे बाकी आहेत, तोपर्यंत बघू शकता की कशा प्रकारे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष या ठिकाणी आहे। आपला उमेदवार विजयी झालेला आहे। विजयी उमेदवाराचे स्वागत करण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी झेंडे असतील, बॅनर असतील हे घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र अजून निकाल येणे बाकी आहेत। आपण एलेक्स मराठीवरती थेट लाईव्ह निकाल पाहणार आहोत। कॅमेरामॅन वैभव सह मी शुभम, एलेक्स मराठीसाठी खेड।